नमस्कार लाडक्या भावांनो, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे। मुख्यमंत्री योजना दूतसाठी अर्ज करण्याची आता मुदतवाढ वाढलेली आहे। जी राज्य सरकारने 50,000 योजना दूताची जी भरती काढली होती त्यासाठी 13 सप्टेंबर ही लास्ट डेट ठेवण्यात आलेली होती, पण आता ती मुदत वाढवून आता 17 सप्टेंबरपर्यंत याचा अर्ज करण्याची तारीखसुद्धा वाढवण्यात आलेली आहे। तर इच्छुक उमेदवार आता मंगळवारी 17 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकता। तर सविस्तर आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। आणखीही तुम्ही अर्ज केला नसेल तर यासाठी आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। तशा प्रकारे तुमचा अर्ज तुम्ही इथं भरू शकता। तर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ देणार आहे, तो व्हिडिओ बघा आणि तसा तुम्ही अर्ज भरून घ्या। तर मित्रांनो, इच्छुकांसाठी आता 17 सप्टेंबर रोजीपर्यंत अर्ज करण्यात येण्याची मुदतसुद्धा देण्यात आलेली आहे। तर इथं राज्य सरकारने विविध योजनांसाठी माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम हा सुरू करण्यात आले आहे। त्यासाठी 50,000 पदाची भरती या सरकारने काढलेली आहे। तर ही भरती 6 महिन्यापुरतं असणार आहे, पण त्यासाठी 10,000 रुपये ही मानधनसुद्धा देण्यात येणार आहे। या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली असून आता मंगळवार 17 सप्टेंबर 2024पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। त्यामुळे इच्छुक उमेदवार आता महायोजनादूत.org या संकेतस्थळावर अर्ज करावा असे सुद्धा आव्हान आणि जनसंपर्क कार्यालय महासंचालक मार्फत करण्यात आले आहे। तर राज्य सरकारने माहिती आणि जनसंपर्क महासंचालक मार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहे। तर प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक योजना दूत नेमण्यात येणार आहे आणि शहरी भागामध्ये 5,000 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एक योजना दूत निवडला जाणार आहे। तर अशा पद्धतीने राज्यामध्ये एकूण 50 योजना दूताची 6 महिन्यासाठी निवड केली जाणार आहे। तर योजना दूताची दरमहा 10,000 रुपयेचं मानधनसुद्धा देण्यात येणार आहे। या योजना दूतसाठी सरकार हे लोककल्याणाकरिता योजनेची नागरिकांना माहिती देतील। या उपक्रमामध्ये आता 1,66,000हून अधिक उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे। तर या योजनेतील आता सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार हे 18 ते 35 वयोगट असावे। इच्छुक उमेदवार जे असतील तर आता त्यांच्यासाठी खुशखबर आहे, 17 तारखेपर्यंत तुम्ही याचा फॉर्म भरू शकता आणि तुमचं वय हे 18 ते 35च्या आतमध्ये असणं गरजेचं आहे। उमेदवार हे कोणत्याही शाखेमध्ये पदवी असणे आवश्यक आहे। उमेदवाराकडे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, आवश्यकता आहे। उमेदवार हा संगणकाचं ज्ञान त्याला असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडे स्मार्टफोन असणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर तुमचं बँक खातं हे आधारशी संलग्न असणं सुद्धा गरजेचं आहे। DBTद्वारे तुमचे हे 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। तर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का एकदा चेक करून घ्या, नसेल तर नगीच्या बँकमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करू शकता। तर मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असण्याच्या बाबतचं जे दाखला प्रमाणपत्र आहे आणि इतर अधिवास दाखला प्रमाणपत्र हे सर्व तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे। बँक खात्याचा पुरावासुद्धा जोडावा लागणार आहे। पासपोर्ट साईजचा आकारचा फोटो तुम्हाला जोडावा लागेल। हमीपत्र तुम्हाला जोडायचं आहे। अर्ज जोडताना ऑनलाईन अर्जासोबत तुम्हाला हमीपत्र जोडावं लागणार आहे आणि नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यकता असणार आहे। तर 17 सप्टेंबर 2024पर्यंत इच्छुक उमेदवार आता www.महायोजनादूत.org या ठिकाणी आता नोंदणी करू शकता। तर योजना दूताच्या पोर्टलवर ज्या उमेदवाराची आणखी नोंदणी केली नसेल तर आता या ठिकाणी नोंदणी करणे आवश्यकता आहे। आणखी तुमच्याकडे 2 दिवस राहिलेले आहे, मंगळवारपर्यंत याच्या अर्जाची लास्ट तारीख आहे। तर तुमच्याकडे आता सोमवार आणि मंगळवार हे 2 दिवस तुमच्याकडे उरलेले आहे। तुम्ही इथे जाऊन तुमचा फॉर्म सबमिट करू शकता। त्यासाठी आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओची लिंकसुद्धा आपण देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही तुमच्यासाठी खुशखबर होती। आता इच्छुक उमेदवारांना 17 सप्टेंबरपर्यंत योजना दूताचा फॉर्म भरला जाणार आहे। तर लवकरात लवकर आपण आता ज्या मित्रांचे आपले फॉर्म भरायचे बाकी असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून याची माहिती त्यांना कळेल। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत।